नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांना सुखी करण्यासाठी करिअर घडवावे, तर पालकांनीही थॉमस एडिसनच्या आईप्रमाणे आपल्या मुलांमध्ये तू करू शकतोस हा आत्मविश्वास निर्माण करावा। भीती किंवा संभ्रम न बाळगता आत्मविश्वासपूर्वक धाडसाने निर्णय घ्यावेत, असे प्रतिपादन करिअर काउन्सिलर व यशस्वी प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक तौहीद मुजावर यांनी केले। विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक भवितव्याची योग्य दिशा मिळावी या उद्देशाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप अप्पा कदम यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला विद्यार्थी करिअर मार्गदर्शन सोहळा रविवारी पलूस येथील श्री मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी प्राध्यापक तौहीद मुजावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव घोंडीराम शिंदे होते। प्रमुख पाहुणे म्हणून PVPIT सांगलीचे प्राध्यापक रोहित पाटील, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप अप्पा कदम, सरकारी ITI पलूसचे अमोल चव्हाण, साई कॉम्प्युटरचे सोमनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद विभागीय अध्यक्ष बाळासाहेब खटारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा सचिव महेश साळुंके तसेच सांगली शहर जिल्हा सरचिटणीस तानाजीराजे जाधव उपस्थित होते। प्राध्यापक मुजावर यांनी विद्यार्थ्यांना 10वी व 12वी नंतर उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधी, शिष्यवृत्ती योजना, उच्च शिक्षणाचे पर्याय, सरकारी व खाजगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, अभियांत्रिकी क्षेत्रातील बदलते प्रवाह आणि करिअर नियोजन याबाबत सखोल मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या आधारे नव्हे तर स्वतःच्या क्षमता, आवड आणि कौशल्यांच्या आधारे करिअरची दिशा निवडावी असा सल्लाही त्यांनी दिलाय। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की आपण करिअरची वाट निवडताना ती नेमकी कशासाठी निवडत आहोत याचं भान असणं आवश्यक आहे। आपल्या आईवडिलांनी घेतलेले कष्ट आणि त्याग लक्षात ठेवून शिक्षणाकडे पाहिलं पाहिजे। आयुष्यात एखाद्या टप्प्यावर अपयश आले तरी ते कायमचे नसते। उद्याचा दिवस माझा असेल ही जिद्द मनात ठेवून सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळते। पुढे ते म्हणालेत, विद्यार्थ्यांनी पालकांनी करिअरची निवड करताना भीती किंवा संभ्रम न बाळगता आत्मविश्वासाने धाडसाने निर्णय घ्यावेत। प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता, आवड आणि कौशल्य वेगवेगळी असतात, त्यामुळे इतरांच्या दबावाखाली न येता स्वतःसाठी योग्य क्षेत्र निवडणं आवश्यक आहे। जिंकणे आणि हरणे हे मैदानावर जाण्यापूर्वीच आपल्या विचारांमध्ये ठरत असते, त्यामुळे सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि शिस्त या यशाच्या गुरुकिल्ल्या आहेत। यावेळी या कार्यक्रमात प्रदीप अप्पा कदम यांनी विद्यार्थी व पालकांना संबोधित करताना सांगितले की 10वी आणि 12वी नंतर अनेक विद्यार्थी व पालक करिअरच्या निवडीबाबत संभ्रमात असतात। हा संभ्रम दूर करून त्यांना योग्य दिशा मिळावी यासाठी या मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। शासनाच्या विविध शैक्षणिक व व्यावसायिक योजनांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य घडवावे। विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण भासल्यास आम्ही त्यांना सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली। प्राध्यापक रोहित पाटील यांनी विद्यार्थ्यांनी करिअरची निवड करताना कोणत्या बाबींचा विचार करावा, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात कोणत्या क्षेत्रांना अधिक मागणी आहे आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी कोणत्या आहेत याबाबत देखील मार्गदर्शन केले। यावेळी सरकारी ITIचे अमोल चव्हाण यांनी 9वी नापास, 10वी उत्तीर्ण तसेच 12वी नंतर ITI मध्ये उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहिती देत कौशल्य आधारित शिक्षणाच्या संधी विद्यार्थ्यांसमोर मांडलेत। या मार्गदर्शन सोहळ्यात विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध प्रश्न उपस्थित केलेत। प्राध्यापक तौहीद मुजावर यांनी प्रत्येक प्रश्नाचे समर्पक आणि सविस्तर उत्तर देत विद्यार्थ्यांच्या शंका दूर केलेत। योग्य वेळी आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्याने विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।